नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। परभणी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड आज पूर्ण झाली। महापालिकेच्या महापौरपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा आणि उपमहापौरपदी काँग्रेसचे गणेश सुरेशदादा देशमुख यांची आज बहुमताने निवड करण्यात आली। जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली परभणी येथील बी रघुनाथ सभागृहात आयोजित केलेल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या विशेष सभेमध्ये ही निवड करण्यात आली। परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृह या ठिकाणी ही निवड प्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरू झाली। त्यानंतर नगर सचिव यांनी सर्व उपस्थितांना निवड प्रक्रियेची माहिती देऊन निवडणूक प्रक्रिया सुरू केली। पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी महापौर पदासाठी 14 आणि उपमहापौर पदासाठी 7 अर्जाची छाननी करून सर्व अर्ज वैध असल्याचं जाहीर केलं। पहिल्यांदा महापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली। महापौर पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला। या कालावधीत 14 पैकी 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। त्यामुळं उर्वरित भारतीय जनता पार्टीच्या तिरुमला मोकिंद खिल्लारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्यात महापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली। मराठी बाराखडीनुसार प्रथम भारतीय जनता पार्टीच्या तिरुमला मोकिंद खिल्लारे यांच्यासाठी हात उंचावून मतदान करण्याचं आवाहन पीठासन अधिकारी यांनी केलं। त्यांना भारतीय जनता पार्टीच्या 12, राष्ट्रवादी 10, जनसुराज्य 3 आणि यशवंत सेना पक्षाचे 1 सदस्य असे एकूण 26 सदस्यांनी मतदान केलं। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्यासाठी हात उंचावून मतदान करण्याचं आवाहन पीठासन अधिकारी यांनी केलं। त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 25, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष 1 असे एकूण 39 सदस्यांचं मतदान पडलं। पीठासन अधिकारी यांनी मतदान केलेल्या उमेदवारांची नावे उपस्थितांना वाचून दाखवली। प्रक्रियांती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांना महापौर पदासाठीची निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं। याच पद्धतीनं उपमहापौर पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली। उपमहापौर पदासाठी प्राप्त एकूण 7 अर्ज वैध असल्याचं घोषित करण्यात आलं। अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला। त्याच 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला। उर्वरित उमेदवार काँग्रेसचे गणेश सुरेशराव देशमुख आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नाझिमा बेगम शेख अब्दुल रहीम यांच्यात उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। काँग्रेसचे गणेश सुरेशराव देशमुख यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 25, काँग्रेसचे 12 आणि अपक्ष 1 असे एकूण 38 सदस्यांचं मतदान पडलं। राष्ट्रवादी पक्षाच्या नाझिमा बेगम शेख अब्दुल रहीम यांना भारतीय जनता पार्टीच्या 12, राष्ट्रवादी 11, जनसुराज्य 3 आणि यशवंत सेना पक्षाचे 1 सदस्य असे एकूण 27 सदस्यांचं मतदान पडलं। पीठासन अधिकारी यांनी मतदान केलेल्या उमेदवारांची नावं उपस्थितांना वाचून दाखवली। निवडणूक प्रक्रियांती काँग्रेसचे गणेश देशमुख यांना उपमहापौर पदासाठी निवड झाल्याचं पीठासन अधिकारी यांनी घोषित केलं। निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण आणि महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी प्रशासनाच्या वतीनं महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा आणि उपमहापौर गणेश सुरेशराव देशमुख यांचा पुष्पहार घालून सत्कार केला। महापौरपदी निवड झाल्याबद्दल सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांनी आपली प्रतिक्रिया या शब्दात व्यक्त केली। ते म्हणाले, मी आभारी आहे की आमचे मोठे नेते आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब आणि खासदार गोंडी साहेब विवेक नावंदे सर आणि माझे गटनेते दिलीप काका सगळ्यांचा आभार मानतो। हे विजय विकासाचा विजय आणि आपली बुद्धिमत्ता की सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं, कोणाला सोडून नाही। सगळ्या कारण तिच्या मागे पाठीमागे कारण की जनतांना 65 लोकांना कौल दिले आणि त्यांची अपेक्षा सगळे नगरसेवापासून आम्ही कोणाला सोडून काम करणार नाही। जे आमचे पार्टीचे मोठे उद्धव बाळासाहेब ठाकरे ते त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार। काय प्रमुख नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, जिल्हा परिषद माजी सभापती
प्राध्यापक रामभाऊ घाडगे, सिद्धार्थ हत्यांबिरे, डॉक्टर विवेक नावंदर आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परभणी शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या गुजरी बाजार व जिंतूर रोडवरील धनलक्ष्मी नगर या दोन परिसरातील 2 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविण्याचे प्रकार गुरुवारी सकाळच्या सुमारास घडले. दरम्यान एकाच दिवशी अर्ध्या तासाच्या अंतराने झालेल्या या मंगळसूत्र चोरीच्या प्रकाराने महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गांधी पार्क येथील रहिवासी आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विलास देशपांडे चांदवडकर यांच्या सौभाग्यवती विद्या देशपांडे या नेहमीप्रमाणे सुभाष रोडवरील बालाजी मंदिरात सकाळी 6:30च्या सुमारास दर्शनासाठी निघाल्या होत्या. त्या गुजरी बाजार जवळ येताच शिवाजी चौकातून दुचाकीवर आलेल्या दोघांनी तोंडाला मास्क बांधलेल्या अवस्थेत असलेल्या युवकांनी अचानक त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतलं. अचानक झालेल्या या प्रकाराने गोंधळलेल्या अवस्थेत त्यांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. गुजरी बाजारमधील 6:45 वाजता हा प्रकार घडल्यानंतर अवघ्या पाऊण तासानं धनलक्ष्मी नगरात रांगोळी काढत असताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील अशाच पद्धतीनं दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हातोहात लांबवलं. दरम्यान देशपांडे यांनी नानलपेठ पोलीस स्थानकात या संदर्भात संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी या भागातील CCTV फुटेज प्राप्त केला असून त्यात दुचाकीवरून जाणारे मास्क घातलेले ते 2 युवक स्पष्टपणे दिसत आहेत. पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.